नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतो आहोत स्टार प्रवाहावरील पॉप्युलर आणि नवीन मालिका लपंडाव याचा 20 नंतर आज सखी आणि कान्हाचा विवाह सोहळा दाखवलाय. सविकीने सखीला किडनॅप केलं होतं. तिथून आता कान्हा सखीला सोडवतो आणि आता सोडून आणल्यावर आता सखी म्हणते कान्हाला की कान्हा तू जर आज नसतास तर काय झालं असतं रे माझं. तर कान्हा म्हणतो मी असताना तुम्हाला काहीच होणार नाहीये, मी काहीच होऊ देणार नाही तुम्हाला. कान्हा तुमच्यासाठी नेहमी धावून येईल आणि मुळात धावून कशाला यायला हवं. मी कधी तुम्हाला एकटं सोडणारच नाही. कायम सावलीसारखा तुमच्या सोबत असेल. हे ऐकून आता सखी इमोशनल होते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. तर कान्हा तिच्या डोळ्याचे अश्रू पुसतो आणि म्हणतो नाही रडू नका रडू नका. वेडा आहेत का तुम्ही, वेडा रडायला जरा नाही, म्हणजे लग्न आहे आपलं आज. आणि त्यानंतर आता कान्हा बाईकवर जातो आपल्या बुलेटवर आणि बुलेट सुरू करतो, पण बुलेट सुरूच नसते होत. तर हे बघून आता सखी म्हणते बाई आज पण रुसल्या आहेत का. तर प्रेक्षकांना सखीला आता फ्लॅशबॅक आठवतं की मागे कान्हाची आणि सखीची जेव्हा भेट झाली होती तेव्हा अशीच कान्हाची गाडी सुरू नसते होत. तर सखी हेल्प करते कान्हाची गाडी सुरू करण्यासाठी. तर यावेळी सुद्धा आता सखी कान्हाची गाडी सुरू करते आणि दोघी आता बसून लग्न मंडपात जातात. आणि त्याचबरोबर जो सय्यारामधला यांचा जो फेवरेट सीन आहे मागे सुद्धा दाखवला होता की जसं जो हिरो असतो हिरोईनला रुमालाने किंवा मग आपलं स्वेटर वगैरेने असं बांधून ठेवतो गाडीवर सेफ राहण्यासाठी, तसंच काहीतरी आता परत कान्हा सखीसोबत करतो. त्याचा जो लग्नाचा शेला असतो तो घेऊन आता सखीला घट्ट बांधतो. आता सखीला सुद्धा हळूहळू कान्हावर खूप व्यवस्थित विश्वास बसला असतो, खूप चांगल्या प्रकारे. ती आता कान्हाच्या प्रेमात पडली असते. पण हे तिचं फार काळ नाही टिकणार, कारण आता कान्हाला सखीचा नाईलाजाने विश्वासघात करावा लागतो. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. सगळेजण आता वाट बघत असतात लग्न मंडपात सखीची. तर आता ही मस्त बसली असते सरकार. तर तिच्याकडे बघून आता सखीचे जे लहान काका असतात ते म्हणतात मनस्विनीला की सगळे नुसतं वाट बघत बसले आणि तुला काही काळजी आहे की नाही तिची. तर आता ही जी मनस्विनी असते एकदम रागात बघते सखीच्या काकाकडे. तितक्यात आता सखीचा आवाज येतो आणि सखी म्हणते काका. आणि सखी बरोबर आता कान्हा सुद्धा येतो. तर आता सखीचा आवाज ऐकून लगेच आता ही सरकार उठून उभी होते आणि जे काही कारस्थान केलं असतं आता सखीच्या काका काकूने जे सामील असतात विकी सोबत त्यांना आता सखीला बघून धक्का बसतो. तर पुढे आता सखी म्हणते तिच्या काकाला की काका ही माझी काळजी करेल, कुठे आहे सुखरूप आहे की नाही हे विचारेल, अशी भाबडी अपेक्षा नाही आहे माझी. तर आता सखीला बघून लगेच त्याचे लहान काका धावत जातात आणि म्हणतात हे बबडू तू ठीक आहेस ना, कशी आहेस तू, कुठे होतीस ग, तुला खरंच विकीने किडनॅप केलं होतं का. तर त्यावर आता सखी म्हणते हो काका. तर सखीचे काका म्हणतात त्याने तुला काही त्रास नाही दिला ना. तर आता सखी रडू लागते आणि म्हणते जेव्हा काका आपलेच लोक आपल्याला त्रास देतात तेव्हा बाहेरच्यांची तक्रार काय करू मी काका. तर पुढे आता सखी म्हणते काका ते असं म्हणतात ना की वाईट प्रसंगी संकटाच्या वेळी आपल्याला आपली जवळची खरी माणसं कळतात. सगळं अगदी खरं आहे. मला आज हा असा भयंकर अनुभव आला, पण आज माझ्या या संकटाच्या काळात फक्त एक माणूस होता, तो म्हणजे कान्हा. आणि लगेच आता सखी म्हणते दाभाडे मावशींना की दाभाडे मावशी तुम्ही म्हणाला होतात ना की असा जोडीदार निवड जो प्रामाणिक असेल, तुझी काळजी घेणारा असेल, स्वतःचा विचार करण्याआधी तुझा विचार करणारा असेल आणि वेळ प्रसंगी तुझी ढाल बनून तुझ्या आणि तुझ्या संकटाच्या मध्ये ढाल बनून उभा असेल, तो मुलगा कान्हा आहे मावशी. तर प्रेक्षकांना सखी आता खूप खुश असते. आणि त्यानंतर आता सखी म्हणते काकाला की काका तुम्हाला आठवत आहे का की मी स्वयंवराचा पहिला राऊंड असा डिझाईन केला होता, स्पर्धकांना मला शोधून दाखवायचं होतं. पण आज नशीबही बघ ना काका, जेव्हा मला खरं शोधून काढायची वेळ आली तेव्हा कान्हानेच मला शोधलं. स्वयंवराच्या त्या राऊंड मध्ये तो विजेता नव्हता ठरला, पण आज त्याने माझं मन जिंकलंय काका आणि त्याने मला वाचवलंय. खरंच कान्हासारखा मुलगा मला शोधूनही सापडणार नाही असं आता सखी सगळ्यांना म्हणते. तर स्वयंवराच्या पहिल्या राऊंड मध्ये सुद्धा विकीनेच आता कान्हाशी चीटिंग केली असते आणि कान्हाचा पाठलाग करून स्वयंवराचा राऊंड जिंकला असतो. तर इथे काय होतं आता मनस्विनी हे सगळं ऐकून टाळ्या वाजवू लागते सखीचं जे काही बोलणं असतं ते ऐकून, कान्हाचं कौतुक ऐकून. आणि त्यानंतर आता सखीला आता ही तेजस्विनी म्हणते, मनस्विनी सरकार म्हणते की झालं ना तुझ्या मनासारखं, लग्नाला बसतेस का मग आता, काय ना मुहूर्त टळत चाललाय. तर बघा प्रेक्षकांनो ती कशी आहे काय आहे हे सुद्धा आता ही मनस्विनी नाही विचारत, मावशीच्या नात्याने जरी का तरीही नाही विचारत. आणि आता अशी ट्रीटमेंट बघून म्हणजे जशी सरकार आता जशी वागवते सखीला हे बघून आता हिची उर्मिला काकू असते ती सुद्धा आता हसायला लागते. तर आता सखी म्हणते सरकारला की हो सरकार तुम्हाला घाई करायची गरज नाहीये, कारण आता मलाच इथे थांबायचं नाहीये. कधी एकदा या घराचा उंबरठा पार करून मी माझ्या नवीन आयुष्य सुरू करते आणि माझ्या नवीन घराचा माप ओलांडते असं झालंय आता मला सुद्धा. हे ऐकून आता बाकीच्या घरच्यांना धक्का बसतो. तर इकडे आता दाभाडे मावशी म्हणतात चला चला आता अक्षदा पडू त्या डोक्यावर, त्या दोघी आता पाठावर उभे राहा. त्यानंतर लग्नाच्या सगळ्या विधी आता सुरू होतात. कान्हा आणि सखी विवाहासाठी सज्ज झाले असतात आणि अंतरपाठ सुरू असतो. त्यांच्या डोक्यावर अक्षदा पडतात आणि सखी एकदम आनंदाने आता कान्हाच्या गळ्यात हार टाकते. आणि असं जसं जसं पुढे पुढे विधी होत असतात तशी तशी सरकार खूप खुश होत असते, कारण जसं सखीचं लग्न होणार तसंच सगळी सखीची प्रॉपर्टी आता हिला मिळणार असते सखीच्या सहीवरून, त्यामुळे ही खूप खुश होत असते. तर आता काय होतं कान्हाची हार टाकण्याची वेळ येते, पण कान्हा आता मध्येच थांबतो. तर आता या सरकारला भीती वाटू लागते की कान्हा टाकणार आहे की नाही हार. कान्हा हार टाकून देतो आता सखीच्या गळ्यात.
सगळेजण आता टाळ्या वाजवू लागतात आणि सगळे खुश असतात. सगळ्यात जास्त खुश सखी असते. तर इथे आता सीन शिफ्ट होतं. आपल्याला सखीची खरी आई दाखवली जाते म्हणजे तेजस्विनी. आणि हिला सखीचं सगळं बालपण आठवत असतं, कारण मोठी झालेली जी सखी असते तिचं रूप म्हणजे ती कशी दिसते हे आता तेजस्विनीला माहितीच नसते. तर आता सखीची जी खरी आई असते तेजस्विनी, ती म्हणते की आता तर मंगलाष्टक सुरू असेल, पण मंगलाष्टक सुरू असताना आईने तिथे थांबायचं नसतं असं म्हणतात, कारण ते मुलीसाठी चांगलं नसतं. म्हणूनच कदाचित नशिबाने मला माझ्या बाळापासून लांब ठेवलं. माझ्या सखीसाठी एवढा त्याग तर मी करू शकते. सुखी राहा सखी. आणि पुढे असं म्हणत आता तेजस्विनी म्हणते की साईबाबा, माझ्या सखीचं ज्या मुलाशी लग्न होत आहे तो मुलगा खरा आणि प्रामाणिक असू दे. तिथे आता सीन शिफ्ट होतो आणि बाकी सगळ्या ज्या लग्नाच्या विधी असतात त्या आता पूर्ण होत असतात. आणि त्यानंतर आता गुरुजी विचारतात कान्हाला की मंगळसूत्र कुठे आहे म्हणून. तर कान्हा 1 सेकंडसाठी गप्प बसतो. तर तेजस्विनीला असं वाटतं की नाही आणलंय की नाही मंगळसूत्र. आता तेजस्विनी विचारते खुणावतच कान्हाला की कुठे आहे मंगळसूत्र. तर कान्हा म्हणतो हो हो आहे माझ्याकडे. आपल्या खिशातलं मंगळसूत्र काढून आता कान्हा सगळ्यांना दाखवतो. तर आता सखीचे लहान काका हे बघून म्हणतात वा छान आहे की मंगळसूत्र. तर किरण म्हणतो की हो सुंदर आहेच, पण हे स्वकष्टाचं आहे. तर इथे आता सीन म्हणजे आपल्याला दाखवलं जातं की सरकारला हे आठवतं की तिनेच आता पैसे दिले असते कान्हाला मंगळसूत्र घेण्यासाठी. आणि आता सरकारमध्ये स्वकष्ट माय फूट ती मनात म्हणते. आणि इकडे आता किरण सांगत असतो सखीला की कान्हाने स्वतः पैसे कमावून त्याच्या मेहनतीने घेतलंय हे मंगळसूत्र. पण खरा ट्विस्ट हाच असतो की कान्हाने त्याच्या पैशातूनच सखीसाठी मंगळसूत्र घेतलं असतो, कारण त्याने तिथे सरकारचा चेक फाडून टाकला असतो मंगळसूत्राचा, जो सरकारने दिला असतो चेक विकत घेण्यासाठी. तर इथे काय होतं, आता कान्हा सखीला मंगळसूत्र घालणार तितक्यात कान्हा मध्येच थांबतो. आणि आता त्याला वाटत असतं की आता सखीवर काय परिणाम होईल, आपण जे काही करतोय त्या गोष्टींचा त्याला थोडं वाईट वाटत असतं. आणि कान्हा मनात म्हणतो काय करू मी, पहिल्यांदा कुठेतरी मध्येच थबकलोय, पुढे जाऊ की नको हे सुचत नाहीये मला. आणि कान्हाचे हात सुद्धा थोडे असे थरथर कापत असतात. तर त्यानंतर आता कान्हा सरकारकडे बघतो. तर आता सरकार इशारा करते की घाल लवकर घाल मंगळसूत्र तिला. तर कान्हा लगेच आता सखीला मंगळसूत्र घालतो आणि सखी खूप खुश असते, आता खूप आनंदी होते. आणि तिला आता कौतुक वाटत असतं की कान्हाने स्वतःच्या पैशाने तिच्यासाठी मंगळसूत्र घेतलंय. आता हे सगळ्या विधीमध्ये कान्हा थोडा नाराजच असतो, पण सखीसाठी तो आता स्माइल करतो, कारण सखी खूप खुश असते. त्यानंतर आता कान्हा सखीच्या अंगमध्ये सिंदूर भरतो. छानपैकी बॅकग्राऊंड म्युझिक सुरू असते. खूप छान सिनेमॅटिक शॉट आहे, तुम्ही नक्की पहा. म्हणजे आजचा लग्नाचा एपिसोड अजिबात मिस करू नका. तर आता लग्न झाल्यावर सप्तपदीचा कार्यक्रम असतो शेवटचा. तर आता त्या सुद्धा विधी आता पार पाडतात हे दोघं जण. खूप खुश असते सखी सुद्धा. आणि आता सखीला सगळं फ्लॅशबॅक होत असतं की कान्हा खूप खरंच चांगला मुलगा आहे, वेळ प्रसंगी तो तिची ढाल बनला, मी तिच्यासाठी मदतीला धावून आला, हे सगळं तिला जुनं आठवत असतं. त्यांचे छानपैकी जे मेमोरीज असतात आधीच्या ते सगळं आता सखीला आठवत असतं की वेडाबाई रडू नको, वेळ आहे रडायला वगैरे. आता जे काही झालंय प्रिव्हियसली ते सगळं तिला आठवत असतं. तर आता सखीचे जे हे परशू काका आणि मीनाक्षी काकू असते यांना अजिबात हे आवडलेलं नसतं की आता सखीचं लग्न वगैरे होत आहे म्हणून कान्हाशी. आणि सखी खूप खुश असते आणि खूप हसतच आता ती कान्हाकडे बघत असते. तर कान्हाला आता हसावंच लागतं. त्याच्या मनात आता काही वेगळं सुरू असतं की आता त्याच्याकडनं सखीचा विश्वासघात होणार आहे. तर आता लग्नाच्या विधी वगैरे सगळ्या पूर्ण झाल्या असतात आणि सगळे आता टाळ्या वाजवतात. सगळ्यात जास्त खुश तर ही सरकार असते, कारण तिच्या मनासारखं होणार असतं सखीचं लग्न झाल्यावर. तर आता इकडे पाठवणीची वेळ येते आणि सखी आणि कान्हा सगळ्यांचे पाया वगैरे पडतात. तर आता सखीचे लहान काका म्हणतात आता कान्हाला की कान्हा, सखी अख्ख्या आयुष्यभर आजपर्यंत ती एकटीच राहिली आहे, यापुढे तिला आता एकटं सोडू नकोस, तिच्या सोबत राहा कायम. सखी सुद्धा आता हसते आणि हो असं म्हणते. त्यानंतर आता सखी कुल्फी जवळ जाते आणि म्हणते कुल्फी मी तुला खूप मिस करणार आहे ग. तर कुल्फी म्हणते हो मी पण तुला खूप मिस करेल सखी दी, पण डोंट वरी सखी दी, मी तुला भेटायला येत जाईल साडीत. आता कुल्फी म्हणते कान्हाला की जिजू माझ्या सखीदीच्या डोळ्यात पाणी येऊ दे नकोस, नाहीतर मी तुझ्याशी कट्टीच घेईल. आता हे ऐकून सखी हसू लागते. आणि आता कुल्फी आणि सखी खूप इमोशनल झाल्या असतात आणि रडत असतात. त्यानंतर वेळ येते सरकारच्या पाया लागण्याची आणि आशीर्वाद घेण्याची. तर आता कान्हा म्हणतो सखीला चल आपण पाया पडू. तर त्यावर सखी म्हणते की नाही नाही, इथे आशीर्वाद नाही मिळणार आहे कान्हा आपल्याला, त्यांनी मला आयुष्यभर दुःख दिलंय, धोका दिल्याने माझ्या भावनांशी खेळल्या आहेत. आता त्यांच्याकडे मला देण्यासाठी काही शिल्लक असेल असं मला नाही वाटत. पण सरकार तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, आज पण मी हे बोलतेच. आता सरकार सुद्धा आता सखीकडे बघते. तर सखी म्हणते की मला लाज वाटते की मी तुमच्या पोटी जन्माला आली आहे. आणि आता सखी रडत असते. त्यानंतर आशीर्वाद वगैरे घेतला असतो सखीने आता. आणि प्रेक्षकांना आजचा भाग इथेच संपतो. आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आता सखी म्हणते या मनस्विनीला की फायनली मी जातीये तुला सोडून, माझ्या हक्काच्या माझ्या माणसासोबत, हक्काच्या माणसाबरोबर मी माझ्या चाळीत जातीये नवं आयुष्य सुरू करण्यासाठी. तर आता ही सरकार म्हणते सखीला निघताना जातो नाही येतो म्हणावं. आणि त्यानंतर बघा प्रेक्षकांना तसंच होतं. आता कान्हा एक चक्कर फिरवून येतो सखीला आणि परत इथेच आणतो. तर आता ही सरकार म्हणते सखीला म्हटलं होतं ना की येतो म्हणावं, चल तर वेलकम होम घर जावाई बापू. आता हे ऐकून सखीला धक्काच बसतो आणि तिचा कान्हाकडून परत एकदा विश्वासघात होतो.
तर प्रेक्षकांनो, कानाचा एक वेगळाच हेतू असतो यामागे, पण आता यामध्ये सखीची खूप फरफट होणार आहे. तर बघूया प्रेक्षकांनो येणाऱ्या भागात काय होईल ते. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लपंडावचे खरे खुरे डेली रिव्ह्यूज बघायला मिळतील, तेही अगदी वेळोवेळी. धन्यवाद.